त्यानंतर जे आम्ही जाऊन आलो जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यांनी जी आम्हाला काय म्हणते हे दिली वागणूक ती चांगली नव्हती। तुम्ही ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं, उद्या तुम्हाला असं वाटतं की मेले तरी चालतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही गरज पडणार नाही असा त्याचा अर्थ होतो। जब मैं घर पहुंचा तो गठरी टटोलने लगे मेरी, लेकिन आंखों में चुभने वाला गर्दे सफर देखेगा कौन। रस्ता होऊ देणार नाही मी तुम्हाला आज गॅरंटीला सांगतो। आज जरांगे पाटील काय माझ्या सारखाच एक सामान्य माणूस, मी त्यांना जवळून बघितलंय। ते 20 वर्षापूर्वी जरांगे पाटील ज्यावेळेस शिवबा संघटनेच्या माध्यमातून काम करायचे, पहिला माणूस आहे मी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो। जोपर्यंत तुम्ही सगळे येणार नाही तोपर्यंत याच्यातून काही मार्ग निघणार नाही, मी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो। नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 119 दिवस झाले। 4 महिन्याचा काळ कसा गेला हे आमचं आम्हाला माहित, की शासनाऐवजी हे प्रशासनानंच अडवून धरलं की काय, मुद्दामहून शेतकऱ्यांची चेष्टा मस्करी लावली की काय। की कारण आज ज्या सुनावण्या होत्या, आता आम्ही 6 महिन्यापासून आंदोलनात आहे। पहिल्या टप्प्यात 15 दिवस केलं, दुसऱ्या टप्प्याचं 4 महिने होत आले। या 6 महिन्यापासून आम्ही आंदोलनात आहेत। या काळात सुनावण्या सुरू झाल्या, केव्हाच्या सुनावण्या सुरू झाल्या तर त्या मागच्या 2-3 वर्षापूर्वीच्या, तेव्हापासून शेतकरी चक्कर मारित होते, खेट्या मारू खेटर घासले होते। म्हणजे जी काही दिरंगाई व्हायला लागली ते शासनानं बी हे गांभीर्यानं घेतलं पाहिजे की हा प्रकल्प केवळ या मूल्यांकनाच्या विषयामुळेच प्रलंबित झाला असं नाही। आजही बरेच शेतकरी, याच्यातले अर्धे शेतकरी तुम्ही जर ज्या चुका निदर्शनास आणून दिल्या, आम्ही जे तुम्हाला दाखवलं सगळं आक्षेप होते, त्याच्यावर सुनावण्या घेऊन रीतसर तपासणी करून जर मूल्यांकन काढलं तर मला वाटतं अर्धे शेतकऱ्यांचा प्रश्न असाच मार्गी लागणार आहे। परंतु ही जी दिरंगाई आहे केवळ प्रशासनाची दिरंगाई आहे आणि 4-2 दिवसात ते स्पष्टही झालंय। आणि ज्या पद्धतीनं आता दुर्लक्ष करणं चाललंय आंदोलनाकडं, म्हणजे आम्ही काय झालं की बऱ्याचदा माणूस रागावतो, पण कुटुंब प्रमुख म्हणल्यानंतर स्वतःच जर काही अनुचित घटना घडायची, टोकाचा निर्णय घ्यायचा ठरवलं तर कुटुंब उघड्यावर पडतं। तशाच पद्धतीनं आम्ही गण जाहीर केलं असलं तरी, परंतु हे जे शेतकरी आहे तिथं या आंदोलनस्थळी हे सगळं आमचं कुटुंब आहे। पण ह्याच्यातले मेन जे आम्ही पुढाकार घेतलाय, मी असेल, कोले महाराज असतील, वकील मोरे साहेब असतील, हुंबार असतील, हे सगळ्यांनी जे पुढाकार घेतलाय ना, आम्ही जर काही टोकाचा निर्णय घ्यायचा आणि उद्या काही दुर्घटना घडली तर मग हे बाकीच्यांचं उघड्यावर पडतील, कारण की यांना कोणी वालीच नव्हता। आम्ही वाली झालो असं नाही, आम्ही पुढाकार घेतला आणि यांनी सगळे आमच्या पाठीशी राहिले म्हणून हे सगळं झालं। परंतु आजची परिस्थिती बघितली की खोतकर साहेब वगळता बाकीच्यांनी केले होते प्रयत्न, त्यांचेही काही असं वाटत होतं की कोणी विरोध करतं की काय, काही नाही, त्यांचं दुर्लक्ष होतं। पण मध्यंतरी त्यांनी बावनकुळे साहेबांच्या VC मध्ये सहभाग घेतला, या प्रश्नावर मत मांडलं, प्रकर्षाने हा प्रश्न सुटला पाहिजे मांडलं। परंतु त्यानंतर जे आम्ही जाऊन आलो जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि त्यांनी जी आम्हाला काय म्हणते हे दिली वागणूक ती चांगली नव्हती। आम्ही शेतकरी म्हणून काही त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो, पण त्यांचं जे हे होतं कार्यपद्धती म्हणा किंवा जे बोलायची पद्धत म्हणा किंवा जे समजून घेण्याचे, समजूनच घेतलं नाही। ठीक आहे, मूल्यांकनाचा विषय त्यांच्या हातात नव्हता, त्यांचं म्हणणं की तोंडी नाही पाहिजे, लेखी पाहिजे, ठीक आहे, आणखी 8 दिवस लागतील, लेखी सुद्धा येईल। परंतु बाकीचे जे प्रश्न आम्ही घेऊन गेलो होतो, मूल्यांकनाच्या व्यतिरिक्त 6 प्रश्न होते किंवा एकतर्फी झालेले अवॉर्ड, त्याची सुनावणी करून ते रद्द करण्यात यावे, बाकीच्यांचे जे काय पुरावे दिले त्याचं सुनावण्या झाल्या पण त्याचं मूल्यांकन नाही, त्याची तपास, हे सगळं सांगायला गेलो होतो, पण त्यांचं साफ दुर्लक्ष आहे। तर मग मला याच्यावरून असं म्हणायचं कि जिस तरह आपने बीमार से रुखसत ली है, जिस तरह आपने बीमार से रुखसत ली है, लगता है जनाजे में नहीं आएंगे। म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने दुर्लक्ष केलं, उद्या तुम्हाला असं वाटतं की मेले तरी चालतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही गरज पडणार नाही असा त्याचा अर्थ होतो।
आणि ह्या निमित्तानं आणखीन आपल्याही लोकांना मला सांगायचंय की काल परवा आपण जसं बोललो की झालं 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 सगळे अर्धे खुश झाले की आता काय करायचं आंदोलनाला जाऊन, आजही बरेच लोक 4 दिवस येतात, 8 दिवस नाही येत, होऊन चाललंय. आम्ही किती असू द्या, महाराज असतील, मी असतील, मी तरी त्याच्यातच आहे. कुणाला फोन करणं, कुणाला बोलणं, त्याच्या संदर्भातले व्हिडिओ तयार करणं, त्याला वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधणं, हे सगळं करीत असतो. पण हे याचं कुणाला काही घेणं देणं नाही. मग त्याच्यात असं म्हटलं तर वावगं होणार नाही की जब मैं घर पहुंचा तो सब गठरी टटोलने लगे मेरी. जब मैं घर पहुंचा तो गठरी टटोलने लगे मेरी, लेकिन आंखों में चुभने वाला गर्दे सफर देखेगा कौन. तर याचा अर्थ असा आहे की आम्ही जेव्हा एखादं काही यशस्वी घेऊन किंवा एखादी कामगिरी करून किंवा एखादं यश पदरात पाडून घरी जातो तर सगळे पाहतात की एखादा आपण जसं बाजार करून जातो आणि लेकरं बाळ पाहते की माझ्यासाठी काय आणलं, माझ्यासाठी काय आणलं, काय घेऊन आले वडील. तसं आहे. पण त्या वडिलांची, त्या कुटुंब प्रमुखाची तो बाजार करताना, त्या बाजारासाठी जाऊन पैसे जमा करताना, ते मेहनत करून कसे कमावतो, तो कशा पद्धतीने सगळं करतो, घरापर्यंत कसं पोहोचतो, हे कुणी पाहायला तयार नाही. तर मला हे आपल्याही लोकांना सांगायचंय की हे असं किती दिवस बसले. आपण काय म्हणतो आम्ही वर्षभर बसू, पण वर्षभर बसूनही काही होणार नाही. हे काय रस्ता होऊ देणार नाही, मी तुम्हाला आज गॅरंटीला सांगतो. तुमचं तिकडं काय करायचं ते करा, आमचा देवमूर्ती इथला रोड होणार नाही म्हणजे नाही होणार, जोपर्यंत प्रश्न सुटत नाही. पण एवढ्यानं नाही होणार. काय झालं, प्रश्न आपल्याला वर्षभरानं पैसे मिळले तर परिस्थिती वेगळी असणार आहे, तोपर्यंत भाव वेगळे झालेले असणार आहे. कोणी व्याजानं पैसे घेतले असतील त्याची व्याज वाढणार आहे, कोणाचं लेकी बाळाचं लग्न थांबलेलं असणार आहे, कोणाचं जमिनीचा सौदा थांबलेला असणार. तर त्याच्यामुळे तसं नाही चालणार. आज जरांगे पाटील काय माझ्यासारखाच एक सामान्य माणूस, मी त्यांना जवळून बघितलंय. ते 20 वर्षापूर्वी जरांगे पाटील ज्यावेळेस शोभा संघटनेच्या माध्यमातून काम करायचे, पहिला माणूस आहे मी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांच्या पाठीशी उभे राहिलेलो. पण त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं, जसं लावून धरलं, त्यांनी पुढं होत गेले, लोक त्यांच्या बरोबर येत गेले, तेव्हा ते घडलं. तर ते आम्ही काय पुढे रोज रोज बोलतो, टाळटाळ गप्पा मारतो, यानं काही होणार नाही. जोपर्यंत तुम्ही सगळे येणार नाही तोपर्यंत याच्यातून काही मार्ग निघणार नाही, हे मी तुम्हाला आणखीन एकदा सांगतो. आणि ते झाल्याशिवाय हे प्रशासन धावपळ करणार नाही. त्यामुळे सगळ्यांनी एक जागी आलं पाहिजे. आणि परत एकदा जे आंदोलन आपण 2 महिन्यापूर्वी ज्या आंदोलनाची परिस्थिती होती, सगळं प्रशासन बिथरलेलं होतं, आज काय होईल, उद्या काय होईल, हे त्यांना घाबरगुंडी उडालेली होती. तसं केलं नाही तोपर्यंत काहीच पदरात पडणार नाही. त्यामुळं आणखीन एकदा सांगतो की हे सगळं करा, नाहीतर मग काय होईल माहिती आहे का, ज्यानं त्यानं एक एक माणूस याच्यातून कमी होत जाईल. ठीक आहे, आम्ही सोडत नाही. जे बरोबर 4-2 बरोबर राहतील ते बरोबर घेऊन आम्ही त्याचा तोडगा काढणार आहे, तुकडा पाडणार आहे. परंतु बाकीचे जे छोटे मोठे लोक आहे ना, तर त्याच्यामुळं मला काय वाटतं, गावचा एखादा प्रमुख आहे, गावचा एखादा सदन शेतकरी आहे, त्यानं 10 शेतकऱ्यांना बरोबर आणलं पाहिजे. पण सदन शेतकरीच घरचे कामं दाखवायला लागले तर त्याच्यामुळं गोरगरीब शेतकऱ्यांनी करायचं काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे चाललं तरच याला यश मिळेल, एवढं या निमित्तानं सांगतो.